नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्या शेतामध्ये काम करत असताना मांडूळ नावाचा साप आपल्याला पाहायला मिळाला. तर हा मांडूळ नावाचा जो साप आहे तो बिनविषारी आहे. सापाच्या ज्या सर्व प्रजाती आहेत, जेवढ्या जेवढ्या ज्या जमिनीवर सापाच्या प्रजाती आढळतात त्यांच्यापेक्षा हा साप लाजाळू व शांत स्वभावाचा साप आहे. मंद हालचाल आणि जाडसर शरीर आणि शेपटी जवळजवळ ह्या दोन्ही भागात त्याचं साम्य आढळतं. म्हणूनच याला द्वितोंडी मांडूळ असं देखील ह्याचं नाव आहे. तर त्याचं जे भक्ष्य आहे ते भक्ष्याभोवती तो विळखा घालून त्या भक्ष्याचा जीव घेतो पहिल्यांदा आणि मग ते भक्ष्य तो खातो. तर ह्या सापाचं प्रजनन म्हटलं तर ऑगस्ट ते सप्टेंबर या दरम्यान मादी एक वेळेस साधारणतः 6 ते 9 पिल्लांना जन्म देतो. तर या सापाचं मांडूळ सापाचं खाद्य म्हणजे उंदीर व लहान सस्तन जे प्राणी आहेत, पाली म्हणा, सरडे, छोटे छोटे जे काय पक्षी असतात ते पक्षी. तर कोण कोण असं म्हणतं की हा साप गुप्तधन जे आहे गुप्तधन ते गुप्तधन शोधून देतो. पण असं काही नसून ही सर्व भूलथापा आहेत असं थोडक्यात शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे. या सापाची तस्करी सुद्धा मोठ्या प्रमाणात केली जाते. पण शक्यतो हा साप जमिनीतील मातीला अत्यंत तो भुसभुशीत करतो. हा साप उष्ण आणि कोरड्या जागेत वास्तव्य तो करत असतो आणि भारतामध्ये तो प्रामुख्याने त्याचा प्रकार जास्त आढळतो. तर इतर देशामध्ये थंड अतिथंड वातावरण असल्यामुळे तो हा सहसा आढळत नाही. तर हा मांडूळ नावाचा जो साप आहे तर तो एक प्रकारचा शेतकऱ्याचा मित्राचा जो एक वर्गाचा एक साप आहे. तर हा मांडूळ साप जो आहे तो दुर्मिळ होत चालला आहे. त्यामुळे या मांडूळ सापाचं आपण संवर्धन करणं फार महत्वाचं आहे किंवा गरजेचं आहे. तर याचं जे तोंड आहे ते आपण मातीमध्ये गेलेलं पाहत जातो. तर या मांडूळ जातीचा साप जो आहे तर ह्याचा आपण संवर्धन केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांचा मित्रच जसा जो बारका गांडूळ असतो त्याप्रमाणे हा मोठा मांडूळ आहे. तर धन्यवाद.